लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी कॅप्टन अशोक खरातच्या मालमत्तांची झाडाझडती सुरू करण्यात आली आहे। आरोपी अशोक खरातच्या सिन्नर तालुक्यातल्या मिरगाव इथल्या फार्म हाऊसवरती क्राईम ब्रँचनं छापा घालत ही तपासणी केली। खरातच्या फार्म हाऊसमधून महत्त्वाचे दस्तावेज पोलिसांच्या हाती लागलेत। खरातच्या फार्म हाऊसमधून एक पिस्तूल देखील पोलिसांनी जप्त केली आहे। काही वापरलेले तर काही न वापरलेली काडतुसं देखील पोलिसांना सापडलेली आहेत। मालमत्ता आणि अन्य काही महत्त्वाची कागदपत्र देखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत। याशिवाय अशोक खरात हा मिरगावातील ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा प्रमुख आहे। अधिकचा अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याकडून। किरण, अतिशय धक्कादायक आहे हे। एक माणूस भोंदूबाबागिरी करतोय, त्याच्या घरात त्याच्या फार्म हाऊसवरती पोलिसांना पिस्तूल सापडतंय। त्यातली काही पिस्तुलातली काडतुसं वापरलेली आहेत, काही न वापरलेली आहेत। या व्यतिरिक्त काही दस्तावेज मिळालाय का? कस्तुरी, या सगळ्या दरम्यान जर बघितलं तर काल मध्यरात्रीपासूनच पोलिसांच्या माध्यमातून विशेषतः नाशिकच्या गुन्हे शाखेच्या वतीनं या सगळ्या संदर्भानं झाडाझडती केली जाते। मिरगाव या ठिकाणी असलेलं त्याचा फार्म हाऊस असेल, त्यासोबतच ईशान्येश्वर मंदिर असेल, तिथं असलेली कुटिया असेल आणि नाशिकमधील त्याचं राहतं घर असेल, अशा ठिकाणी वेगवेगळ्या 4 ठिकाणी छापा टाकण्यात आला आणि त्यामध्ये त्याचा जो मिरगाव या ठिकाणचा जो फार्म हाऊस आहे त्या ठिकाणून एक पिस्तूल ताब्यात घेतलेला आहे। जिवंत काडतुसं आणि काही वापरलेली काडतुसं देखील ताब्यात घेतलेली आहे। यामध्ये एक महत्त्वाचा भाग म्हणजे 5 ते 6 लाख रुपयांची रोकड देखील या सगळ्या दरम्यान पोलिसांनी जप्त केलेली आहेत। याशिवाय अनेक मालमत्तांचे कागदपत्र या सगळ्या दरम्यान जप्त करण्यात आलेले आहेत। या सगळ्या दरम्यान जर बघितलं तर नुकतेच SITने देखील या सगळ्या संदर्भामध्ये स्थापित करण्यात आलेली आहे। राज्य शासनाने ही यासाठी स्थापन केलेली आहे। आता सध्या मी ज्या ठिकाणी नाशिकच्या गुन्हे शाखेच्या या कार्यालयाच्या बाहेर आहे, अगदी त्याच ठिकाणी आतमध्ये जर बघितलं तर या ठिकाणी IPS महिला IPS असलेल्या तेजस्विनी सातपुते या देखील त्या या ठिकाणी गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांशी बोलत आहेत। या सगळ्या संबंधित त्या SITच्या प्रमुख आहेत आणि त्यांच्याकडनं हा संपूर्ण जो तपास आहे तो केला जातोय। प्रामुख्यानं या सगळ्या दरम्यान महिला पोलीस अधिकारी या सगळ्या दरम्यान हा तपास करणार असल्यामुळे तपासाला वेग येणार हे जवळपास निश्चित आहे। मात्र जवळपास 58 व्हिडिओ या सगळ्या काळामध्ये पेनड्राईव्हमध्ये सापडलेले आहेत। अशा सगळ्या अनुषंगानं पोलिसांचा तपास नेमका कोणत्या दिशेला जातो हे बघावं लागेल। मात्र दुसऱ्या बाजूला अशोक खरात यानं मोठ्या प्रमाणात माया जमवलेली होती। नाशिकसह सिन्नर, त्यासोबतच शिर्डी आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि परदेशात देखील त्याची हजारो कोटी रुपयांची जी माया आहे ती या सगळ्या कागदपत्रांच्या निमित्तानं समोर येताना आपल्याला दिसून येते। मात्र धक्कादायक बाब म्हणजे त्याच्याकडे पिस्तूल आढळलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काही वापरलेली काडतुसं आणि काही जिवंत काडतुसं देखील आहे। त्यामुळे हा तपास कोणत्या दिशेला जातो ते बघावं लागणार आहे। नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। स्वतः SITच्या प्रमुख तिथे पोहोचलेले आहेत। चौकशी सुरू आहे आणि तपासणी देखील केली जाते। त्यामुळे कॅप्टन खरातचा पाय किती खोलवर जातो हे पाहणं महत्त्वाचं असेल। लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अशोक खरातला अटक करण्यासाठी नाशिक पोलिसांनी ऑपरेशन कॅप्टन राबवलंय। खरातचे बड्या राजकीय व्यक्तींशी संबंध असल्यामुळे अटकेत अडथळा येऊ शकतो अशी शक्यता पोलिसांनी गृहीत धरत ही योजना आखली। कारवाईपूर्वी गुप्तता राखण्यासाठी सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांनी आपले फोन्स बंद केले। मंगळवारी रात्री पोलीस अशोक खरातच्या बंगल्याजवळ पोहोचले। त्यानंतर चोर घरात शिरलाय अशी बनावट माहिती देत कारवाई केली। यावेळी खरातनं काही लोकांना फोन करून अटक करण्याचा प्रयत्नही केला, मात्र पोलिसांनी त्याला रोखलं।